महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। एसीएस कॉलेज वंदे विक्रमगड येथे हस्तशिल्प विभागामार्फत प्रात्यक्षिक शिबिराचे भव्य आयोजन दिनांक 19 जानेवारी 2023 ते 20 जानेवारी 2023 या कालावधीत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वंदे तालुका पालघर विक्रमगड येथे भारत सरकार वस्त्र मंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्यक्ष हस्तशिल्प शिबिराचे विविध हस्तशिल्प कारागिरांचे मार्गदर्शक स्टॉल या महाविद्यालयाच्या प्रांगणात मांडले असता या शिबिराचे उद्घाटन बीजी पाटील संस्थेचे अध्यक्ष, सदर संस्थेचे कार्य अध्यक्ष सुरेश कणोजे, सचिव मिलिंद पाटील, संचालिका डॉक्टर चेतना पाटील, सहप्राचार्य योगेश पाटील व डॉक्टर गायकवाड यांच्या उपस्थितीत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉक्टर भीमराव बनसोडे सह सर्व शिक्षक, शिक्षकेतर महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित असता भारत सरकार वस्त्र मंत्रालयाचे पश्चिमी क्षेत्र मुंबईचे वरिष्ठ सहाय्यक निर्देशक SR मसराम सह आशिष तराडे, सहाय्यक इंजिनियर व मंजित चव्हाण कुशल कारागीर यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटनासह दीप प्रज्वलन करीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मान्यवरांनी विविध क्षेत्रातील व्यवसायांविषयी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यवसायांविषयी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन करीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यवसाय वस्त्र मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून व्यवसाय कसा करता येईल याकरता SR मसराम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत विविध शासकीय हस्तकला विभागांच्या सुविधांची माहिती देत पालघर तालुक्यातील वारली पेंटिंग व बांबू क्राफ्ट हे जगाच्या कानाकोपऱ्यात येथील आर्ट पोहोचवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिबिरामार्फत मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील एकूण 9 कुशल कारागीर या शिबिरात भारत सरकार वस्त्र मंत्रालयाच्या वतीने आले असता आपली कारागिरी दाखवीत विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्रात्यक्षिक आपल्या कलेचे प्रदर्शन व कला प्रात्यक्षिक दाखवून दिली असून विद्यार्थ्यांचा या डेमो सेक्शन विषयाला भरघोस प्रतिसाद मिळाला। शासनाचे असे उपक्रम भारतातील अनेक दुर्गम व आदिवासी परिसरात व्हावेत आणि आदिवासी कारागिरांच्या व विद्यार्थ्यांच्या ज्ञानात, शैक्षणिक शिक्षणासह हस्तक्षेप कलेविषय त्यांच्या ज्ञानात निश्चित भर पडेल अशी सदिच्छा डॉक्टर भीमराव बनसोडे यांनी केले असून हस्तकलेसह संगीत वाद्य व गायन कलागुण अंगी असणाऱ्या कलेला तितकेच महत्त्व देत चर्म उद्योजक आर्टिजन चंद्रकांत काळे यांच्या सुमधुर गीत गायली असून विद्यार्थी विद्यार्थिनींसह रसिक जणांची मने जिंकत हस्तकलेसह संगीत गायन कलाही तितकीच मोलाची आहे हा संदेश विद्यार्थ्यांना देत शिबिर 20 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता गायक चंद्रकांत काळेसह SR मसराम, विनायक अन्सरलेकर यांच्या सामूहिक गीताने शिबिराचा समारोप स्वरमय वातावरणात करण्यात आला। महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल प्रतिनिधी चंद्रकांत काळे, रायगड माथेरान। मॅडम, आज या ठिकाणी विविध भागातून महाराष्ट्रातून खूप चांगले कारागीर आलेले आहेत। तर आम्ही पण विद्यार्थीच आहोत, आम्ही शिकतोय, परंतु आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक शिकण्याची खूप चांगली संधी आहे की हस्तकलेच्या माध्यमातून। तर तुम्ही काय सांगाल या विषयात? सर, असं मी सांगेन की हे जे आजचा जो कार्यक्रम आहे तर ते आमचं आज भाग्य आहे की एवढे मोठे हस्ती आज आमच्या महाविद्यालयात असू दे आज हजर झालेले आहेत आणि त्या माध्यमातून आमची जी काही आदिवासी मुलं आहेत त्यांच्यापर्यंत हे काही जे कलागुणांना सर वाव देणार आहेत किंवा त्यांच्यामध्ये असलेले कलागुणांना जो वाव मिळणार आहे तो कसा पुढे नेता येईल। आज ते ग्रामीण भागात आहेत पण पुढे ते शहरी भागात गेल्यावर त्यांना कसं त्याच्यातून फायनान्शियली ते डिपेंडेंट होतील ह्या गोष्टी त्या या माध्यमातून शिकतील। आज जरी हे छोट्या स्वरूपाचा प्रोग्राम आहे पण नक्कीच पुढे जाऊन ही ग्रामीण भागातली मुलं जी आहेत
ती नक्कीच त्यांची जी कला आहे, कारण आपण आज म्हणतोय की ग्रामीण भागात कला खरंच जोपासली जाते आणि ती आज मुलांच्या आमच्या याच्यातून दिसून येईल या कार्यक्रमातून, आणि हे शिकायला त्यांना या कार्यक्रमातून मिळेल. आणि मी तसंच आज सगळ्यांचेच आभार मानते की इथे ते आलेत आणि त्यांनी त्यांचा अमूल्य असा वेळ आम्हाला दिलेला आहे. सरांचं आम्हाला जर सहकार्य राहिलं तर नक्कीच आम्ही मोठ्या स्वरूपात, आणि जसं म्हणतायत की इथे जर शिकण्यासाठी आम्ही जेवढे काही प्रयत्न आमच्या मार्फत होतील तेवढे आम्ही त्यांना करूयात, एवढंच इथे बोलते. सर, आज या ठिकाणी वस्त्र मंत्रालयाच्या वतीने एक मार्गदर्शन शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तर सर, आमच्या कारागिरांसाठी तर आहेच, परंतु या ठिकाणी जे विद्यार्थी शिकणार आहेत त्यांच्याविषयी काय सांगाल, एक थोडक्यात आपलं मत? मी म्हणेन की आपल्या भारतामध्ये कलेला खूप महत्त्व आहे. तर त्यासाठी अनेक भाग आहेत. त्यापैकी पण हा आदिवासी भाग जरी म्हटला तर याच्यामध्ये विद्यार्थ्याकडे कला खूप अवगत आहे, खूप कला आहेत. मात्र त्यांचा प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्टीनं काहीतरी इथले स्थानिकांनी पाऊल उचललं पाहिजेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी करता यायला पाहिजेत. त्यासाठी जागा पाहिजेत. त्याच्यानंतर त्यांना कलाकुसरीसाठी जे काही डिझायनिंग करायचं आहे तर त्याचं वर्कशॉप वगैरे, जसं आता आज जे प्रोग्राम ज्यांच्यामुळे होत आहे भारत सरकारच्या वस्त्रांना उद्योग यांच्यामार्फत, तर तशा प्रकारचं आहे ना, हे वेळोवेळी होत जर गेला तर आपलं फक्त गावच नाही, जिल्हाच नाही, तर देश चांगल्या प्रकारे कलाकृतीचं बनेल असं मला. आपला चित्रकलेचा स्टॉल आणि मुलं विद्यार्थी आपण शिकवताय त्यांना चित्र कसं काढायचं, तर आपण काय सांगाल ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून? आम्ही या शासनाच्या माध्यमातून मुलांना बेसिक ड्रॉइंग काय आहे याचं आधी मार्गदर्शन करून देतो. कारण हल्लीच्या मुलांना ड्रॉइंग हा कंटाळवाणा विषय झालेला आहे. मुळात बेसिक हा कॅचअप करतच नाही आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या याच्यामध्ये कला विसरत चाललेल्या आहेत. तर आमचा असा एक संकल्प असतो की मुलांनी कला जोपासावी. ते कुठल्याही पण माध्यमातून असो, प्रत्येकाच्या मुलामध्ये कला ही असतेच हे त्यांनाच कळत नाही. तर त्यांना आम्ही फक्त मार्गदर्शन करत असतो की तुमच्यामध्ये काहीतरी कला आहे ती तुम्ही बाहेर काढा आणि स्वतःहून मार्केटमध्ये या किंवा स्वतःहून ती कलाला असं हे करा की एक स्वतःचं एक अस्तित्व तिथे निर्माण करा. त्यासाठी आम्ही कलेसाठी कलरमध्ये त्यांना खेळायला सांगतो किंवा तुम्ही पेन्सिल हँडलिंग करा किंवा तुम्ही असं वेगवेगळं काहीतरी करा. ॲटलिस्ट तुमचं ते तिथे मन पण लागेल आणि तुमचं एकाग्रता पण वाढेल आणि तुमची स्किल पण डेव्हलप होईल. मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.